नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? आणि अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण की तुमच्यासाठी MPSC मॅन्युअलची टीम घेऊन आली आहे नवीन क्वेश्चन आन्सरची सिरीज, जी तुम्हाला तुमच्या MPSC मेन्सच्या प्रिपरेशनमध्ये मदत करेल. तर आजच्या सेशनमध्ये आपण हिस्ट्री संदर्भाचा क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर चला आपण आपल्या क्वेश्चन्सकडे वळूयात. तर आजचा क्वेश्चन आहे, डिस्कस द पॉलिटिकल अँड सोशियल लाईफ ऑफ आर्यन्स. म्हणजेच आपल्याला आर्यन्सची जी पॉलिटिकल आणि सोशल लाईफ होती त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तर चला सुरू करूया. तर हे सर्व सुरू करण्याआधी आपण बघूया की हे आर्यन्स कोण होते. हू वर द आर्यन्स, राईट? तर याच्यावर खूप साऱ्या अशा थेअरीज आहेत, मल्टिपल थेअरीज आहेत की हे जे आर्यन्स होते, आर्यन्स म्हणजे एक भाषा आहे, कोणी म्हणतं की आर्यन्स म्हणजे रेस आहे, तर कोणी म्हणतं आर्यन्स म्हणजे कल्चर आहे. तर यावर डिफरंट फिलॉसॉफरनी त्यांच्या थेअरीज मांडलेल्या आहेत. तर आपण बघूया की या आर्यनचा जो ओरिजिन आहे तो कसा होता, नेमकं काय आहे. कोणी कोणत्या थेअरीज मांडल्या आहेत, बरोबर? तर कोणी म्हणतं की ते हे जे आर्यन्स आहेत ते आर्टिकचे होते, कोणी म्हणतं युरेशिया, कोणी म्हणतं तिबेट, तर कोणी म्हणतं की हे इंडिजिनियस म्हणजे स्वदेशी येथीलच भारतातील मूल रहिवासी, येते लक्षात. तर कोणी म्हणतात की हे सेंट्रल एशियाचं आहे, आणि काही जण म्हणतात की हे जे हरप्पन पीपल होते, म्हणजे हडप्पाकालीनचे जे लोक होते त्यांचंच कंटिन्युएशन म्हणजेच आर्यन्स आहेत. तर ही जी आर्टिक थेअरी आहे ही BG टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांनी मांडली होती. त्याच्यानंतर युरेशिया ही जी थेअरी आहे, युरेशिया म्हणजे काय, तर युरोप प्लस एशिया, याच्या लक्षात. युरोप प्लस एशिया म्हणजेच युरेशिया. आणि ही थेअरी मांडली, त्यांचं नाव आहे विल्यम जोन्स. विल्यम जोन्स हे कोण आहे, काही येते का लक्षात? त्यांचं नाव कुठेतरी ऐकलेलं आहे आपण. तर विल्यम जोन्स हे जेव्हा आपल्याकडे ईस्ट इंडिया कंपनीचा रूल चालू होता ना, तेव्हा भारतामध्ये आले होते, बरोबर? तर त्यांनी ही युरेशियाची थेअरी मांडली आहे. स्वामी दयानंद सरस्वती हे म्हणतात की ते तिबेट येथील असतील. तर डॉक्टर संपूर्णानंद हे म्हणतात की हे इंडिजिनियस. संपूर्णानंद कोण हो, तर हे संस्कृतचे खूप मोठे तज्ञ असे अभ्यासक आहेत. तर हे म्हणतात, संपूर्णानंद म्हणतात की हे मूल निवासी आहेत. तर मॅक्स मुलर म्हणतो की हे सेंट्रल एशियातून आले असतील. हा मॅक्स मुलर कोण होता, तर हा जर्मन फिलॉसॉफर होता, इथे लक्षात. आणि याने ही थेअरी मांडली की हे जे आर्यन्स आहेत हे सेंट्रल एशियाचे आहेत. आणि आपले काही हिस्टोरियन्स आहेत ते म्हणतात की हे हरप्पनचं कंटिन्युएशन आहे, बरोबर? चला पुढे डिस्कस करूया. पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो विल्यम जोन्स आहे त्यांच्याबद्दल आपण थोडंसं माहीत करून घेऊया की त्यांनी ही जी युरेशिया नावाची जी थेअरी आहे ही त्यांनी का बरं मांडली, याच्या लक्षात. याच्या पाठीमागचं जी कन्स्पिरसी होती ती काय असेल, तर यावर आपण थोडंसं एक चर्चा करूया. हा जो विल्यम जोन्स आहे हा ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये आला होता, बरोबर? आणि तेव्हा जो आपला भारत आहे, माझी ड्रॉइंग काय एवढी खास नाही आहे, पण मी फक्त थोडंसं पिक्चर प्रेझेंटेशन करू समजेल असं सांगतो मी तुम्हाला. तर यांना आपल्यावर राज्य करायचे होते, बरोबर? आपला भारत तेव्हा खूप खूप मोठा होता, यांना आपलं राज्य करायचे होते. ते आपल्यावर राज्य कसं करता येईल, तर यांनी आपल्या संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. तर मग त्यांना असं कळलं
की हा जो अभ्यास आहे यातून आपल्याला काही ना काही त्रुटी मिळतील, बरोबर. आणि म्हणून त्यांनी आपल्या जेवढे काही ग्रंथ आहेत त्यांचा एकदम डीप अभ्यास केला आणि त्याद्वारे त्यांनी लोकांना पटवून दिले की हे जे आर्यन्स आहेत हे दुसरे तिसरे कोणी नसून युरोपमधील किंवा एशियामधीलच लोक आहेत. म्हणजेच त्यांना हे पटवून द्यायचं होतं की जो आपला इतिहास आहे हा आपला नाही, तर जो त्यांचे पूर्वज होते त्यांनीच आपल्यावर राज्य केलं, म्हणजे त्यांचेच पूर्वज जे होते ते आर्यन्स आहेत असं त्यांना दाखवून द्यायचं होतं. आणि म्हणून त्यांनी असा प्रचार करण्यास सुरुवात केली. येते लक्षात? चला आपण आता पुढच्या स्लाइडकडे वळूया. हां, तर हा जो मॅक्स मलर होता, आपण आत्ताच याच्याबद्दल डिस्कस केलं की हा कोण होता, तर हा जर्मनचा फिलॉसॉफर होता. तर याने सुद्धा जे झेंट अवेस्टा ही जी बुक आहे, पर्शियन होली बुक आणि ऋग्वेद यांचा दोघांचा अभ्यास केला. म्हणजेच झेंट अवेस्टा ही पर्शियनची होली बुक आहे. जसं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भगवद्गीता आहे, बरोबर. त्यानंतर ख्रिश्चनचं बायबल आहे, मुस्लिमचं कुराण आहे. तसेच झेंट अवेस्टा ही त्यांची होली बुक होती आणि यांनी या दोघांचा पण अभ्यास केला आणि त्याने नंतर असे कन्क्लुजन काढले की हे जे आहेत हे लोक म्हणजे कोणते, तर जे पर्शियाचे लोक म्हणजे इराणचे जे लोक आहेत आणि जे आर्यन्स आहेत हे दोघेही सारखेच आहेत, बरोबर. हे दोघेही सारखेच आहेत आणि म्हणूनच जे आर्यन्स आहेत त्यांचा जो ओरिजिन आहे हा सेंट्रल एशियामध्ये आहे असं कोणाचं म्हणणं होतं, तर मॅक्स मुलरचं म्हणणं होतं. हे बघा, हा आपला भारत आणि हा सेंट्रल एशिया, तर ते इथून या प्रदेशातील रहिवासी होते असं मॅक्स मुलरचं म्हणणं आहे. चला पुढे बघूया. आता यावर खूप साऱ्या हिस्टोरियन्सनी, पुन्हा फिलॉसॉफर्सनी, पुन्हा बऱ्याच अभ्यासकांनी सांगितलं की हे इन्व्हाजन होतं किंवा आपले जे आर्यन्स आहेत ते येथील स्थानिक रहिवासी होते. परंतु आतापर्यंत आपल्याला असं कोणताही एव्हिडन्स मिळाला नाही की जेणेकरून आर्यन्सचं इन्व्हाजन म्हणजेच आक्रमण झालं आहे असा आपल्याला कोणताच पुरावा सध्या तरी मिळालेला नाही. हां, परंतु त्यांचे हे मायग्रेशन असू शकते, कारण की काही जण म्हणतात की हे नोमॅडिक पीपल होते. म्हणजे नोमॅडिक पीपल म्हणजे कसे की ते भटके होते, स्थलांतरित करणारे होते. या पिक्चरमधून आपल्याला समजून येईल ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेहमी स्थलांतरित होत असेल. हेन्स दे वर जस्ट मुव्हिंग फ्रॉम प्लेस टू प्लेस. येते लक्षात? तर आपण इन्व्हाजन या शब्दाऐवजी मायग्रेशन हा शब्द त्यासाठी वापरू शकतो. चला पुढे वळूया. तर आतापर्यंत आपण बघितलं की हे जे आर्यन्स होते ते कोण होते, बरोबर. तर आपण असं कन्क्लुजन काढू शकतो की हे ट्रायबल्स होते, बरोबर, कारण की ते नोमॅडिकच होते ना. तो नोमॅड होते म्हणजेच ते ट्रायबल्स होते. आणि याच काळात वेदग्रंथाची सुद्धा निर्मिती झालेली होती. येथे लक्षात, वेदग्रंथांची निर्मिती झालेली होती, ज्याला आपण ऋग्वेदिक पिरियड असे पण संबोधतो. थोडासा हा साफ करून घेतो म्हणजे आपल्याला अजून एक्सप्लेन करता येईल. तर आता आपण यांची ही जी पॉलिटिकल लाईफ होती ती कशी होती याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. ही एक जन बेस्ड, जो आपण मराठीमध्ये शब्द म्हणतो ना जन म्हणजे काय, तर जेव्हा ग्रुप ऑफ पीपल एकत्र येतात त्याला जन म्हणतात. जसं की हा एक आला, हा हे जेव्हा सर्व एकत्र आले तेव्हा याला जन हा शब्द लोक वापरू लागले. त्यानंतर दुसरा आहे सबसिस्टन्स इकॉनॉमी,
म्हणजेच निर्वाह, म्हणजेच ॲब्सेन्स ऑफ मनी. ॲब्सेन्स ऑफ मनी म्हणजे काय हो? तर तिथे त्या इकॉनॉमीमध्ये पैशाचा वापर नव्हता. त्याच्यानंतर थर्ड आहे की किंग डिडंट हॅड अ ग्रेट इम्पॉर्टन्स, म्हणजे राजा तर होता पण राजाला जास्त महत्त्व नव्हते. चौथा आहे इलेक्शन्स यूज टू बी हेल्ड, म्हणजेच इलेक्शन्स होत होते, निवडणुका होत होत्या. म्हणजे विचार करा की तेव्हा सुद्धा डेमोक्रेसी अस्तित्वात होती. आणि जे पाचवं फीचर आहे ते आहे ॲब्सेन्स ऑफ टॅक्सेशन सिस्टीम. तर चला आपण ही जी लिस्ट बघितली आहे तर त्याच्यावर वन बाय वन डिस्कशन करूया. तर पहिली आहे जन बेस्ड पॉलिटी. आपण आत्ताच प्रिव्हियस स्लाइडमध्ये बघितलं की हे लोक जेव्हा एकत्र आले, जसं हे एकत्र आले तेव्हा ही जन बेस्ड पॉलिटी झाली. आणि हा कोण असू शकतो? तर हा त्यांचा लीडर असू शकतो, बरोबर. त्याचं दुसरं फीचर आहे सबसिस्टन्स इकॉनॉमी, म्हणजेच ॲब्सेन्स ऑफ मनी. तर ही ॲब्सेन्स ऑफ मनी का बरं असेल? तर आपण मागच्या स्लाइडमध्ये डिस्कस केलं आहे की हे लोक ट्रायबल्स होते, बरोबर. म्हणजेच त्यांच्याकडे जो सोर्स ऑफ इन्कम आहे तो काहीच नव्हता. ट्रायबल्स होते ना ते, तो नो सोर्स ऑफ इन्कम. आता सोर्स ऑफ इन्कमच नाही तर पैसे कुठून येणार? कारण की तेव्हा तर टॅक्सेशन सिस्टीम नव्हतीच ना. तर ही जी चेन आहे ना, ही चेन आहे अशी. आपल्याला फक्त हे डॉट्स कनेक्ट करता आले पाहिजे. एकदा डॉट्स कनेक्ट करायला आपण शिकलो ना की आपली हिस्ट्री एकदम इझी होऊन जाते. हिस्ट्रीच नाही, प्रत्येक सब्जेक्ट आपला इझी होऊन जातो. आलं लक्षात की याला का बरं सबसिस्टन्स इकॉनॉमी म्हणतात? सिम्पली चेन लक्षात ठेवा. ट्रायबल आहे तर ट्रायबलमुळे नो सोर्स ऑफ इन्कम, आणि सोर्स ऑफ इन्कमच नाही तर पैसा नाही. चला आपण आपल्या तिसऱ्या फीचरकडे वळूया. तिसरं फीचर आहे इलेक्शन्स यूज टू बी हेल्ड, राईट. हे तर आपण बघूच, परंतु या अगोदरचा सुद्धा एक तिसरा जो फीचर होता की किंग डिडंट हॅड ए ग्रेट इम्पॉर्टन्स, म्हणजे राजाला महत्त्व नव्हते त्या काळी, बरोबर. आता राजाला महत्त्व नव्हते म्हणजे काय हो? कारण की राजा तर सर्वात मेन आहे ना, आणि जर त्यालाच महत्त्व नाही तर मग नेमकं कोणाला महत्त्व होतं, बरोबर. तर आपण ते बघूया की महत्त्व कोणाला होतं. तर आपण आत्ताच बघितलं की हे लोक ट्रायबल्स होते. ट्रायबल्स असल्यामुळे त्यांच्याकडे नो सोर्स ऑफ इन्कम, सोर्स ऑफ इन्कमच नाही म्हणजे मनीच नाही, त्यांच्याकडे पैसाच नाही. तर मग तो जो राजा आहे तो आर्मी कसं काय ठेवणार? कारण की जो कोणी आर्मीमध्ये येईल त्याला तर पैसे सॅलरी वगैरे तर द्यावे लागेलच ना. तर आता इथे आर्मीच नाही, इथे पैसाच नाही, तर आर्मी नाही, आणि आर्मी नाही म्हटल्यावर पॉवर नाही, नो पॉवर, बरोबर. कारण की आर्मीमुळेच तर राजा स्ट्रॉंग असतो ना. सध्या जर आपण एक्झाम्पल जर घेतलं तर रशिया युक्रेनचं युद्ध चालू होतं. आता रशियाची जी आर्मी आहे ती टॉप फाईव्ह टॉप फाईव्ह कंट्रीजमध्ये येते, बरोबर. म्हणून हे युद्ध एवढंच चालू आहे. नो डाऊट जे युक्रेन आहे, युक्रेनला तर वेस्टर्न जेवढा पण कंट्रीज आहेत त्यांनी सपोर्ट केलं आहे म्हणून हे युद्ध चाललं. परंतु आपल्या सांगायचा उद्देश हा आहे की हा जो राजा होता त्याला जास्त महत्त्व नव्हते. म्हणजे जर त्याच्या सोबतचे लोक किंवा राजा हा जर जमिनीवर बसला तर त्याच्या सोबतच्या लोकांना सुद्धा जमिनीवर बसावं लागत असे. म्हणजेच राजाला एवढे महत्त्व नव्हते. एवढा आपला एक कीवर्ड आहे. चला तर आता आपण या पॉईंटकडे वळूया की इलेक्शन्स यूज टू बी हेल्ड, म्हणजेच त्या काळी इलेक्शन्स होत होते म्हणजे डेमोक्रेसी होती, हे यावरून आपल्या लक्षात येतं. आता हे जे इलेक्शन्स आहेत, इलेक्शन्स तर होत होते
परंतु इथे वोट कोण करणार? कारण की मतदान तर करावं लागेल ना, की या या व्यक्तीला राजा म्हणून निवडायचं आहे. तर मग हे वोटिंग कोण करणार? येतं लक्षात? तर यासाठी समिती होती. मराठीमध्ये लिहितो समिती. ही जी समिती होती, या समितीला राजाला वोट करण्याचा अधिकार होता. आणि या समितीचा जो हेड होता, या समितीचा जो हेड होता त्याला ईशान म्हणत. ईशान स्पेलिंग त्याची अशी आहे ISAAN, पण मराठीमध्ये आपण त्याला ईशान असे लिहितो. ईशान. ईशान हा मुंबई इंडियन्सचा काही ईशान किशन नव्हे, तर हा आपलं ईशान आहे. येतं लक्षात? चला पुढच्या स्लाइडकडे वळूया. हो, हा पॉईंट आपण टाकला होता, पण मला वाटलं की हा पॉईंट मिसिंग आहे. पण आपण आताच डिस्कस केलं की राजाला महत्त्व का नव्हतं, तर मनी नाही, पॉवर नाही, आणि त्यामुळे आर्मी नाही. बरोबर, हा राजा आहे. नंतर नेक्स्ट फीचर आहे की ॲब्सेन्स ऑफ टॅक्सेशन सिस्टीम. म्हणजे टॅक्स नव्हता. टॅक्स नव्हता म्हणजे नो मनी. कारण की आपण आताच बघितलं ना, सबसिस्टन्स इकॉनॉमी आहे. तर तुम्हाला ती चेन अशी लक्षात आली पाहिजे की ही चेन नेमकी काम कशी करते. चला पुढे वळूया. हे असे एक ते स्ट्रक्चर होतं. आपण जसं आता डिस्कस केलं ना की समितीमध्ये कोण होतं, तर हे लोक राजाला वोट करत असे. सभा म्हणजे कोणते, तर इथे ओल्डर पर्सन्स असे. ओल्डर पर्सन्स म्हणजे जे वयाने मोठे असतील ते लोक सभेमध्ये होते. मग समिती इथे विशेष म्हणजे यामध्ये वुमन्स सुद्धा होत्या आणि यांना सुद्धा मतदानाचा अधिकार होता. नंतर विधात आहे आणि गण सुद्धा आहे. हे जे गण आहे ना, इथे आपल्या जे छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्याचा न्याय निवाडा होत असे. म्हणजे की कोणाची चोरी केली किंवा कोणाचे भांडण वगैरे झाले, तर या प्रकारच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत या गणमध्ये सॉल्व करत असे. आता आपण लेटर वैदिक पॉलिटी बघूया. म्हणजेच कोणती हो, तर 1000 बिफोर कॉमन एरा ते 600 बिफोर कॉमन एरा. बरोबर. तर या काळामध्ये पॉलिटी चेंज झाली. का बरं, तर डिस्कवरी ऑफ आयर्नमुळे. कारण की या आयर्नमुळे प्लफ म्हणजेच शेतीचा जो नांगर आहे त्याची सुरुवात झाली. हे बघा, हा जो एरिया आहे ना, इथे आर्यन्स किंवा जे आपले वैदिक लोक होते त्यांचे हे लोकेशन आहे. तर आता आपण त्यांची पॉलिटी बघूया की 1000 BCच्या नंतर काय काय चेंजेस आले. तर अगोदर जन बेस पॉलिटी होती, जे की आपण मागच्या स्लाइडमध्ये डिस्कस केलं. तर जनची जनपद अशी पॉलिटी तयार झाली. कारण की आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं की इथे डिस्कवरी ऑफ आयर्न झाले. या आयर्नमुळे नांगराचा शोध लागला आणि या नांगरणीमुळे जी शेतीची भरभराट आहे ती खूप जास्त प्रमाणात झाली. म्हणजेच ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस जेवढे काही आहे ते जास्त प्रमाणात उत्पन्न होऊ लागले. आता जे सरप्लस झाले आहे, सरप्लस म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस जे आहे अतिरिक्त धान्य साठा, तर तो लोक त्याचा व्यापार करू लागले. ते दुसऱ्या ठिकाणी विकू लागले आणि त्यामुळे जी सबसिस्टन्स इकॉनॉमी होती अगोदर ती मॉनिटरी इकॉनॉमीमध्ये कन्वर्ट झाली. बरोबर. त्यानंतर जे अगोदर आपण बघितले की राजाला काही इम्पॉर्टन्स नव्हते, परंतु आता राजाचे महत्त्व वाढले आणि आता राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ, वाजपेयी यज्ञ अशा प्रकारचे जे यज्ञ आहेत ते सुरू झाले. राजसूय यज्ञ म्हणजे काय, तर जेव्हा राजा हा राजपथावर विराजमान होत असे
तेव्हा सॅक्रिफाईस दिल्या जात असे, बलिदान दिल्या जात असे, त्याला राजसूय यज्ञ असं म्हणतात. अश्वमेध यज्ञ म्हणजे जो राजाचा घोडा आहे त्याला मस्तपैकी सजवून तो ज्या ज्या प्रदेशातून फिरेल तो प्रदेश त्या राजाचा होत असे. आणि जे ह्या राजाला मान्य नाही, समजा इथे ए नावाचा राजा होता आणि हा बीचा घोडा आहे, तर हा घोडा जेव्हा या प्रदेशातून फिरेल आणि जर एला मान्य नसेल तर ए आणि बी या दोघांमध्ये लढाई होत असे आणि जो जिंकेल त्याचा हा प्रदेश असेल. आणि त्याच्यानंतर थर्ड आहे की वाजपेय यज्ञ. आता वाजपेय यज्ञ म्हणजे काय, तर चॅरियट रेसिंग, ज्याला रथाची रेस होत असे, ज्याला रथाची रेस असे म्हणतात. त्यानंतर आपण जसं मागे डिस्कस केलं की जे विधात आणि गण आहेत ते त्यांचं इम्पॉर्टन्स लूज झालं आणि या जागी जी परिषद आहे ती स्थापन झाली. म्हणजेच थांबा, मला हे एवढं रफ करू द्या म्हणजे सांगता येईल व्यवस्थित. म्हणजेच विधात आणि गण हे जे आहे हे त्यांचे इम्पॉर्टन्स कमी झाले, बरोबर. आणि जे सभा आणि समिती होते त्यांच्या जागी ही परिषद आली. या परिषदमध्ये किती रत्न होते, तर ते 12 रत्ने होते, बरोबर. आणि ही परिषद कशासाठी हो, तर हा जो जेवढं काही वरचं आपण आता डिस्कस केलं हे सर्वांना मॅनेज करण्यासाठी ही परिषद होती. म्हणजेच हे 12 लोक होते. आणि यामुळे आता टॅक्सेशन सिस्टीम अस्तित्वात आली, टॅक्सेशन सिस्टीमचा उदय झाला. येते लक्षात. हे येते फोर्थ पॉइंट की राईज ऑफ टॅक्सेशन सिस्टीम. तेव्हा टॅक्स पण दिला जात होता. तर आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया. त्या टॅक्सला भाग असे म्हटलं जात असे. भाग म्हणजे जेवढं काही आपलं प्रोड्यूस होईल त्याच्या 1/6 जो पार्ट आहे तो राजाला टॅक्स म्हणून देण्याची पद्धत होती. येते लक्षात. हे त्याचे पिक्चर्स आहेत की कशी कशी जन टू जन बेस पॉलिटी तयार झाली, जन टू जनपद पॉलिटी. ह्या सर्व गोष्टी आपण आता डिस्कस केल्या आहेत. आता आपण त्यांची जी सोसायटी होती, त्यांची जी लाईफ होती, आपण आता पॉलिटिकल लाईफ बघितली, आता त्यांची आपण सोशल लाईफ बघूया की त्यांची ती लाईफ कशी होती, बरोबर. तर अगोदर फर्स्ट पॉइंट आहे की ही एक क्लॅन बेस्ड सोसायटी होती, जे आपण अगोदर बघितलं होतं ना की ट्रायबल्स होते, बरोबर. तर ही एक क्लॅन बेस्ड सोसायटी झाली, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये कुळ हा शब्द वापरतो, बरोबर. त्यानंतर दुसरं, अब्सेन्स ऑफ सोशल क्लासिफिकेशन. जसं की आपल्याकडे क्लासिफिकेशन कसं असतं की हा गरीब, तो श्रीमंत, बरोबर. म्हणजे गरीब श्रीमंत शॉर्टकटमध्ये जर लक्षात ठेवायचं झालं. परंतु तेव्हा पैसाच नव्हता, बरोबर. पैसाच नव्हता तर हा भेदभाव नव्हता, म्हणून अब्सेन्स ऑफ सोशल क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर थर्ड आहे पॅट्रियार्कल सोसायटी बट वुमन्स कंडिशन वॉज गुड. म्हणजे पितृप्रधान तर सोसायटी होतीच, परंतु स्त्रियांचे स्थान पण बऱ्यापैकी चांगले होते. असं नाही की खूपच असे खालवलेले होते. हां, परंतु जो गर्ल चाइल्ड आहे, गर्ल चाइल्डबद्दल हे जेव्हा तिचा जन्म होत असे तेव्हा हे लोक नाखुश होते. परंतु असं नाही की डायरेक्टच तिची स्त्रीभ्रूण हत्या वगैरे करणे अशातला तर काही भाग नव्हता तेव्हा. हां, तेव्हा त्यांना शिक्षण जे आहे ते नाकारले होते, परंतु काही जणांनी शिक्षण घेतले, जसे की गार्गी आहेत, मैत्रेय आहे, लोपमुद्रा आहे. येते लक्षात. आणि त्यानंतर क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ प्रोफेशन. प्रोफेशन म्हणजे काय हो, तर समजा हा कुंभारचं काम काय आहे, तर मातीची जी भांडी आहे ते बनविणे. त्यानंतर न्हावीचं काम काय आहे, तर केस किंवा दाढी करणे. तर या कामांवरून आता प्रोफेशनवरनं डिसाईड होत होते. म्हणजेच कामावरनं त्यांचे प्रोफेशन डिसाईड होऊ लागले. आता जी लेटर वैदिक म्हणजे कोणती, तर आपण आत्ताच डिस्कस केलं ना की 1000 BCEच्या नंतरची ते 600
बिफोर कॉमन एरा पर्यंतचे. तर मग या काळामध्ये वर्ण सिस्टीम आली, गोत्र सिस्टीम आली, आश्रम सिस्टीम सुद्धा आली आणि फॅमिली सिस्टीम. वर्ण सिस्टीम मध्ये आपल्याला माहिती आहे कोण कोण येतं, तर ब्राह्मण येतं, क्षत्रिय येतं, वैश्य येतं आणि शूद्र सुद्धा येतात. दुसरी आहे गोत्र सिस्टीम. गोत्र सिस्टीम तुम्हाला माहीत असेलच. या ज्या अगोदरचे पण आपले लेक्चर झालेत त्याबद्दल सुद्धा आपण गोत्र सिस्टीम, आश्रम सिस्टीम आणि फॅमिली सिस्टीम याबद्दल सुद्धा डिस्कशन केलेलं आहे. जर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि तो व्हिडिओ बघून सुद्धा जर तुमच्या काहीच लक्षात येत नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. आपण पुन्हा यावर एकदम छान अशी डीप चर्चा करूया. तसं मी तुम्हाला थोडासा ओव्हरव्ह्यू इथे सांगतो की नेमकं काय आहे कसं आहे. आता गोत्र सिस्टीम म्हणजे कसं, तर समजा आपण ए हा एक गोत्राचा आहे आणि बी हा एक गोत्राचा आहे. समजा या दोघांचे जर गोत्र हा सेम असला तर हे दोघं लग्न करू शकत नाहीत असं गोत्र सिस्टीम मध्ये म्हटलं होतं. त्यानंतर जे आश्रम सिस्टीम आहे, आता आश्रम सिस्टीम म्हणजे आश्रम व्यवस्था. आश्रम व्यवस्था किती होत्या, तर तुम्हाला माहिती आहे का किती होत्या? तर आश्रम व्यवस्था जी आहे तर पहिली असते ब्रह्मचारी आश्रम, त्यानंतर असते गृहस्थाश्रम, त्याच्यानंतर असते वानप्रस्थाश्रम आणि त्यानंतर असते सर्वात शेवटी संन्यासाश्रम. म्हणजे सर्वच गोष्टींचा त्याग करून मस्तपैकी अरण्यात जाऊन आपले जीवन कंठावे. त्या लक्षात. आणि त्यानंतर येते फॅमिली सिस्टीम, जी आपण आपल्या मागच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेली आहे. तर हे सर्व आन्सर होतं जे की आपण पहिला आपला क्वेश्चन डिस्कस केला होता की आर्यन्सचे पॉलिटिकल आणि सोशल लाईफ कसे होते. बरोबर. आता तुम्ही काय करायचं, तर याचे जेवढं काय आपण शिकलो आहोत त्याचा इंट्रोडक्शन घ्यायचं, नंतर बॉडी पार्ट घ्यायचा आणि नंतर कन्क्लुजन, या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचं आन्सर लिहायचं आहे. हे बघा आपण आता डिस्कस केलेलं आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्राज वगैरे. येते लक्षात. चला आपला क्वेश्चन पूर्णपणे डिस्कस झालेला आहे. आपण पूर्ण 360 डिग्रीचा अप्रोच ठेवून आपण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल. तुम्ही आता याची आन्सर लिहिण्याची प्रॅक्टिस करा. जर काही समजत नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण तुमच्या कमेंटचा नक्कीच विचार करू. बरोबर. सो चला आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट सेशनमध्ये एक अजून वेगळ्या क्वेश्चनसह भेटूया आणि त्यावर आपला डिस्कस करूया. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.